नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आसान भाषा में या चॅनेलवरती. तर आज आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक थ्री फेज एसी सर्किट मधला की जो आहे स्टार कनेक्शन तो आपण शिकणार आहे. तर कृपया करून हा टॉपिक जरा इम्पॉर्टंट असल्यामुळे व्यवस्थित समजून घ्या, कारण की हा थोडासा इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि या टॉपिकवर मोस्ट ऑफ द टाइम्स क्वेश्चन विचारले जातात. आणि यावरचे क्वेश्चन विचारले जातात ते इझी असतात, पण लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज, थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळं ते सॉल्व्ह नाही करता येत मुलांना. त्यामुळं हा टॉपिक थोडासा इम्पॉर्टंट आहे, लक्ष देऊन ऐका. खूप इझी आहे, यावरचे क्वेश्चन खूप इझी असतात. ठीक आहे, तर आपण हा स्टार कनेक्शनचा टॉपिक चालू करत. तर स्टार कनेक्शन म्हणजे नक्की काय असतं? स्टार कनेक्शन कधी म्हणायचं ते सांगतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये काय शिकलो की आर फेज असते, वाय फेज असते आणि बी फेज असते. या तीन फेजेस असतात थ्री फेज मध्ये, बरोबर? तर त्या तिन्ही फेजचा जो म्हणजे एक फेज असते ते दोन टर्मिनलच्या मध्ये असते, बरोबर? म्हणजे हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, इथं ही एक फेज आहे, ही एक दुसरी आहे आणि ही एक तिसरी आहे, बरोबर? तर त्या तिन्ही फेजचा एंड जो आहे ना तो एकत्र कॉमन पॉइंटला केलेला असतो, त्याला म्हणायचं स्टार पॉइंट, त्याला म्हणायचं स्टार नेटवर्क. आता ही बघा, ही फेज आर आहे, ही फेज वाय आणि ही फेज बी. ठीक आहे, तर आता सपोज मी ह्याचा पहिला पॉइंट म्हटलं आणि हा दुसरा पॉइंट, ह्याचा पहिला पॉइंट, हा दुसरा पॉइंट, हा पहिला पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट. आता बघा, मी तिन्ही फेजचा जो एंडिंग पॉइंट आहे म्हणजे सेकंड पॉइंट आहे ना, तो मी एका पॉइंटला कनेक्ट केलाय. ठीक आहे, तर या कॉमन पॉइंटला म्हणायचं न्यूट्रल आणि हे कनेक्शन झालं स्टार कनेक्शन. हे कनेक्शन झालं स्टार कनेक्शन म्हणजे तिघांचा एंडिंग पॉइंट आपण एकत्र जर केला, स्टार्टिंग असो वा एंडिंग असो, एकत्र केला तर ते कनेक्शन झालं स्टार कनेक्शन. हे समजून घ्या. ठीक आहे, आता या फेजचा सेकंड पॉइंट, या फेजचा सेकंड पॉइंट आणि या फेजचा सेकंड पॉइंट एका पॉइंटला मी कनेक्ट केलं, त्याला मी नाव दिले एन. एन मीन्स न्यूट्रल, न्यूट्रल पॉइंट. ठीक आहे, ह्याला मी काय म्हटलंय? न्यूट्रल पॉइंट. आता आपण काही वेळेस काय करतो की इथून न्यूट्रल पासून एक वायर काढतो. ठीक आहे, तर ती चौथी वायर असते. मग काही वेळा स्टार कनेक्शनला अजून दुसरं नाव आहे, ते म्हणजे काय? थ्री फेज फोर वायर सिस्टम. म्हणजे काय? ही जी आता थ्री फेज म्हणजे काय? आर, वाय आणि बी. आणि फोर्थ वायर ही कुठनं निघते? नेहमी न्यूट्रल पासून निघते, म्हणून त्याला काय म्हणतात? थ्री फेज फोर वायर सिस्टम. हा पॉईंट बघा, फोर्थ वायर इज कॅरीड आउट फ्रॉम द स्टार पॉइंट, म्हणजेच या न्यूट्रल पॉइंट पासून चौथी वायर काढली जाते टू एक्सटर्नल सर्किट. हा, त्याला आपण म्हणतो न्यूट्रल वायर. सो इट फॉर्म्स थ्री फेज फोर वायर स्टार कनेक्शन लोड. हे इम्पॉर्टंट आहे, काय? थ्री फेज फोर वायर स्टार कनेक्शन लोड, स्टार कनेक्टेड लोड. ठीक आहे, तर आता ही तुम्हाला एक डायग्राम व्यवस्थित सांगतो मी. आता या डायग्राम मध्ये हा आर फेज आहे, हा वाय फेज आणि हा बी फेज. आर फेज मध्ये ही पहिली फेज इथं दाखवली, ह्या आर बी मध्ये ही इथे ही फेज आहे, वाय मध्ये ही एक फेज आहे. ठीक आहे, आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं फेज व्होल्टेज म्हणजे काय असतं की ज्यावेळी मी माझा व्होल्ट मीटर माहिती कसा असतो? हा असा, हा एक व्होल्ट मीटर असतो, हा एक, हे त्याचे दोन पॉइंट असतात. ठीक आहे, हे दोन पॉइंट आहेत ना, हे दोन पॉइंट आपण ज्या टर्मिनलला कनेक्ट करू त्याच्या अक्रॉसचं आपल्याला व्होल्टेज मिळणार या व्होल्ट मीटरमध्ये. ठीक आहे, नाव आता हे व्होल्ट मीटरचा एक पॉइंट जर मी इथं धरला आणि दुसरा पॉइंट मी इथं धरला म्हणजे न्यूट्रलला, तर जे मला व्होल्टेज मिळणार त्याला आपण काय म्हणतो? फेज व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे फेज व्होल्टेज हे असं व्होल्टेज असतं की ते एका फेजमध्ये आणि दुसरा पॉइंट त्याचा न्यूट्रलला असतो, म्हणजे फेज आणि न्यूट्रल मधलं जे व्होल्टेज असतं त्याला आपण म्हणतो फेज व्होल्टेज. ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. फेज व्होल्टेज म्हणजे नक्की कुठलं? तर मुलं म्हणतात दोन फेज मधलं व्होल्टेज, त्याला आपण म्हणतो फेज व्होल्टेज. रॉंग. दोन फेज मधलं व्होल्टेज जे असतं म्हणजे आर फेज आणि वाय फेज या दोन फेजचं मधलं व्होल्टेज जे असतं त्याला आपण काय म्हणतो? लाईन व्होल्टेज. त्याला काय म्हणतो आपण? लाईन व्होल्टेज. आणि फेज व्होल्टेज म्हणजे नक्की कोणतं असतं की एक फेज आणि एक न्यूट्रल त्याच्यातलं जे व्होल्टेज असतं त्याला आपण म्हणतो फेज व्होल्टेज. सिमिलरली आता हे एक दाखवले, सिमिलरली मी असंही म्हणू शकतो वाय फेज आणि या न्यूट्रल मधलं व्होल्टेज म्हणजे फेज व्होल्टेज आहे, बी फेज आणि न्यूट्रल ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आलं फेज व्होल्टेज, राईट? अगेन मी हे सुद्धा म्हणू शकतो आर आणि वायच्या अक्रॉसचं व्होल्टेज कुठलं आलं? लाईन व्होल्टेज, कारण की ह्या दोन फेज मधलं व्होल्टेजला म्हणायचं लाईन व्होल्टेज. आलं लक्षात? आता या आर पासून एक करंट, हा आपला लोड आहे. ठीक आहे, हा लोड आहे आणि इकडे जर माझा सप्लाय असेल, मी जर इकडनं सप्लाय करत असेल, सोर्स करत असेल आणि या लोडला, तर हा
लोड काय करतो, करंट ओढायचं काम करतो, करंट घेतो. म्हणून इकडने करंट आला, त्याला आपण हा करंट आला. ठीक आहे, आता एक समजून घ्या, ह्याला आपण काय म्हणणार, लाईन. ह्याला काय म्हणणार, फेज. ही फेज आणि ही आहे लाईन. आता बघा, या लाईन मधनं येणारा करंट आहे त्याला आपण म्हणतो लाईन करंट. हाच लाईन मधला करंट इकडे या फेज मध्ये जातोय. ठीक आहे, म्हणजे लाईन करंट हाच फेज करंट आहे. आलं. स्टार कनेक्शन मध्ये हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. स्टार कनेक्शन मध्ये हा जो लाईन करंट तुम्हाला येताना दिसतोय तोच फेज मध्ये सुद्धा जातोय, म्हणून या लाईन करंटलाच काय म्हणायचं, फेज करंट. हा पॉईंट बघा, करंट फ्लोईंग इन इच फेज, जो एका फेज मध्ये जो करंट जातो त्याला म्हणायचं फेज करंट. या फेज मध्ये गेलेल्याला म्हणायचं फेज करंट. इथून जो करंट फ्लो होतो त्याला फेज करंट, इथून करंट फ्लो होणार त्याला फेज करंट. ठीक आहे, मग जो फेज मधनं करंट फ्लो होतो त्याला म्हणायचं फेज करंट, आणि जो इथून करंट फ्लो होतो इथून असा, ठीक आहे, इथून किंवा इथून, तर त्याला काय म्हणायचं, लाईन करंट. ही लाईन आहे ना, या लाईन मधनं करंट फ्लो होतोय म्हणून त्याला म्हणायचं लाईन करंट. पण स्टार मध्ये जसं तुम्ही बघू शकता, आता हा लाईन करंट इकडे आला, हाच करंट इथं खाली जातोय ना, इकडे कुठे डिवाइड होतोय का, नाही डिवाइड होते. असा करंट येतोय ना, असा तो लाईन मध्ये जातोय, असा या फेज मध्ये जातोय. म्हणून स्टार मध्ये लाईन करंट हाच काय असतो, आपला फेज करंट असतो. ठीक आहे, नाव हे बघा, फ्रॉम डायग्राम इट इज क्लिअर दॅट आय फेज इज इक्वल्स टू आय लाईन. म्हणजे काय, फेज करंट जो असतो तोच असतो लाईन करंट आपला. ठीक आहे, तर हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. स्टार कनेक्शन मध्ये करंट चेंज होतो का बरं, करंट चेंज नाही होत. जो करंट लाईनचा करंट आहे तोच करंट फेजचा करंट आहे. हे समजलं तुम्हाला. तर हा पॉईंट व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथं स्टॉप करून वाटल्यास हे पॉईंट लिहून घ्या, आलं लक्षात. कारण की हे पॉईंट खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जे लिहिलेले आहेत ते. ठीक आहे, आता फेज व्होल्टेज म्हणजे नक्की कोणतं व्होल्टेज, जसं तुम्हाला सांगितलं, आर आणि एन च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे फेज व्होल्टेज. सिमिलरली वाय आणि एन च्या अक्रॉसचं व्होल्टेज हे फेज व्होल्टेज. सिमिलरली बी आणि एन च्या अक्रॉसचं व्होल्टेज हे फेज व्होल्टेज. ठीक आहे, व्होल्टेज अक्रॉस इच फेज इज कॉल्ड एज फेज व्होल्टेज. ठीक आहे, म्हणजे बिटवीन कुठले टर्मिनल, आर आणि एन, वाय आणि एन, बी आणि एन. म्हणजे एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल काढतो ते फेज व्होल्टेज म्हणायचं, बरोबर. आणि ज्यावेळी आपण या दोन फेज मधलं व्होल्टेज घेतो त्याला म्हणायचं लाईन व्होल्टेज. ठीक आहे, असं नाही बरं का की नावात असं दिसतंय ना की दोन फेज मधलं व्होल्टेज म्हणजे फेज व्होल्टेज. रॉंग आहे हे, कम्प्लिटली रॉंग. फेज आणि न्यूट्रल मधलं व्होल्टेज म्हणजे फेज व्होल्टेज असतं. ठीक आहे, म्हणून आर आणि वाय च्या अक्रॉसचं व्होल्टेज हे लाईन व्होल्टेज आलं, वाय आणि बी च्या अक्रॉसचं व्होल्टेज हे अगेन लाईन व्होल्टेज आलं, आर आणि बी च्या अक्रॉसचं व्होल्टेज हे सुद्धा लाईन व्होल्टेज आलं. ठीक आहे, म्हणजे हे डिफरंट लाईन व्होल्टेजेस आहेत, हे तुम्ही समजून घ्या. आलं लक्षात तुमच्या. नाव आता ही डायग्राम मी आहे तशी पुन्हा एकदा ड्रॉ केली. ठीक आहे, मागची डायग्राम जशी आहे तशी मी पुन्हा एकदा ड्रॉ केली. आता यामध्ये तुम्ही बघू शकता, इथं ही फेज आर, ही फेज बी, ही फेज वाय. ठीक आहे, तर आता इथून जो करंट फ्लो झालाय त्याला आपण काय म्हणले, आय आर. हाच करंट इथं पुढे येतोय तो फेज मध्ये जातोय. इथून जो करंट येतोय तो लिहिलंय मी आय वाय. इकडून जो करंट येतोय त्याला लिहिलंय मी आय बी, बरोबर. आता हा न्यूट्रल आहे आणि हा फेज आहे, म्हणून फेज आणि न्यूट्रलचं व्होल्टेजला मी डिनोट केलंय व्ही आर एन. आलं लक्षात, हे फेज व्होल्टेज आहे. सिमिलरली मी असंही दाखवू शकतो, व्ही वाय आणि या न्यूट्रल मधलं व्होल्टेज व्ही वाय एन. ठीक आहे, व्ही बी एन हा पॉइंट आणि हा पॉइंट, इथलं काय आलं, व्ही बी एन. बी आणि एन या दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज आलं व्हीबीएन. इथलं व्होल्टेज या दोघांच्या अक्रॉस व्होल्टेज आलं व्ही वाय एन. आलं लक्षात. नाव आर आणि वाय च्या अक्रॉस व्होल्टेज हे लाईन व्होल्टेज आलं, त्याला आपण काय म्हणले, व्ही आर वाय. अगेन या पॉईंट मधलं आणि या पॉईंट मधलं व्होल्टेज काय आलं, व्ही वाय बी. या पॉईंट आणि या पॉईंट मधलं व्होल्टेज काय आलं, व्ही आर बी, कारण की आर आणि बी च्या अक्रॉस कनेक्टेड आहे. आलं लक्षात. तर हे झालं डायग्राम आपली स्टार कनेक्शनची. नाव आता हे एक समजून घेऊ, व्हॉट इज बॅलन्स्ड सिस्टम. जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं, बॅलन्स सिस्टम म्हणजे नक्की काय असतं की तिन्ही फेज मधला करंट जो आहे तो इक्वल आहे. ठीक आहे, इक्वल अमाऊंट मध्ये करंट आहे तिन्ही फेज मध्ये, आणि तिन्ही फेजचं जे व्होल्टेज आहे, म्हणजे या फेजचं व्होल्टेज व्ही आर एन किंवा व्ही वाय एन किंवा व्ही बी एन, हे तिन्ही पण काय असतात, इक्वल इन मॅग्निट्यूड असतं. इक्वल इन मॅग्निट्यूड बट डिस्प्लेस्ड बाय 120 डिग्री. त्या तिघांमध्ये अँगल कितीचा असतो, 120 डिग्रीचा अँगल असतो. आलं लक्षात. म्हणून बॅलन्स सिस्टीमला आपण काय लिहितो, हे सेंटेन्स बघा, हे इक्वेशन बघा, व्ही आर. इथं फक्त मी व्ही आर लिहिले, याचा अर्थ काय, व्ही आर एन असतं. आलं लक्षात. हे न्यूट्रल आपण कधी कधी लिहितो, नाही लिहित.
तरी चालतं. म्हणजे हे तुम्हाला समजायला पाहिजे. व्ही आर एन म्हणजेच व्ही आर इज इक्वल्स टू व्ही वाय इज इक्वल्स टू व्ही बी, हे झालं फेज व्होल्टेज. ठीक आहे. सिमिलरली आय आर, आय वाय आणि आय बी हा झाला लाईन करंट. अगेन हा झाला आपला फेज करंट सुद्धा. म्हणून आय एल इज इक्वल्स टू आय फेज लिहिले. स्टार कनेक्शन मध्ये हे खूप इम्पॉर्टंट असतं. लाईन करंट आणि फेज करंट हे दोन्ही इक्वल असतात. आलं लक्षात? हे दोन्ही इक्वल असतात. आणि वेक्टोरियलनी जर काढलं पण तर आय आर प्लस आय वाय प्लस आय बी इज इक्वल्स टू 0. या तिघांची जर बेरीज केली तर आन्सर येतं आपलं 0. ठीक आहे, वेक्टोरियली. तर मित्रांनो आता आपण व्ही आर वाय पाहिलं. व्ही आर वाय म्हणजे काय? व्होल्टेज बिटवीन फेज आर अँड वाय. आर अँड वायच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे व्ही आर वाय. तर त्यालाच आपण असं हेही सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. व्होल्टेज बिटवीन, बिटवीन म्हणजे दोन ह्याच्यातलं व्होल्टेज मोजूया. आता सपोज ही एक फेज, ही एक फेज, ही एक फेज, ही आर फेज, ही वाय फेज आणि ही बी फेज. आता व्ही आर वाय म्हणजे काय? या दोघांच्या, या दोन्ही फेजच्या अक्रॉसचं व्होल्टेज आलं व्ही आर वाय. पण आपण असं सुद्धा काढू शकतो की व्ही आर एन हा पॉइंट आणि न्यूट्रल तिथलं व्होल्टेज, आणि व्ही वाय एन हा पॉइंट आणि न्यूट्रल तिथलं व्होल्टेज, त्या दोघांची वजाबाकी जरी केली तरी मला व्ही आर वाय मिळतं. ठीक आहे. म्हणजे हे आलं लक्षात? आर फेज आणि न्यूट्रल. ठीक आहे. आर फेज आणि न्यूट्रल म्हणजे असं व्ही आर एन मायनस व्ही वाय एन, या दोघांची जर मी वजाबाकी केली तर मला ऑटोमॅटिकली काय म्हणतो? व्ही आर वाय. ठीक आहे. हा एन आणि हा एन कॅन्सल करा, व्ही आर वाय मिळेल तुम्हाला. ठीक आहे, न्यूट्रलच्या अक्रॉसचं. आता ते आपण या डायग्राम मध्ये